बघू शकता सकाळी सकाळी आज थोडंसं उघडले. बापरे, किती दिवसांनी तुम्हाला काय सांगू, एवढा पाऊस आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पण आहे की नाही सांगा बरं कमेंटमध्ये. आमच्याकडे तर खूप म्हणजे खूपच आहे. आज फायनली कपडे सुकायला टाकलेत बघा बाहेर. 2 दिवसाचे कपडे होते खूप सारे, आणि खूप दिवसांनी मी असं मस्त टॅरेस वगैरे साफ केला तर एवढं भारी वाटत होतं. आणि बघा टॅरेसवर इकडं काय माहिती कुठून झाड आलं पिंपळाचं, बघा ना किती हे निसर्गाची आहे. मग ते झाड वगैरे बघितलं आणि मस्त अशी आंघोळ केली आणि झगा घातलं. तर अहो ह्याला झगा म्हणतात, उठलं की झगा घालते. पण काय करणार, त्याच्यातच कम्फर्टेबल वाटतं की नाही. चला मग जाऊन द्या म्हटलं, चला आपल्या आपल्या कामाला लागूया, मस्त असं स्वयंपाक करूया. पोरांचं आवडीचं केलं ना, मग मिस्टरांना नाही आवडत, मिस्टरांच्या आवडीचं केलं की पोरांना नाही आवडत. तर काय सांगायचं, लय डोक्याला ताण असतो. मग जाऊ द्या म्हटलं, मस्त मस्त करूया मुलांच्या आवडीचं. मग काय पुढं झालं चला सांगते. मुलांच्या आवडीचं केलं तर काय झालं, इकडं मस्त आज मी बनवणार होते मटकीची उसळ. मटकीची उसळ बनवली बघा, छान छान अशी बघा पोरांसाठी. मुलांना खूप आवडते बघा मटकीची, अशी मस्त मस्त लागते चपातीसोबत पण. आणि असं पण खायला छान वाटतं जरा, नाही का. मग इकडं पोरं आवडीने खायले होते, तिला दिलं की टी व्ही बघत बघत खात होती. आणि हे बघा आहुनी असं स्टार्ट सोडून गेले. जाऊ द्या, कोणाकोणाचं टेन्शन घ्यावं म्हटलं, गेले ते असंच. त्यांना दुपारी म्हटलं मस्त बनवावं जेवण. इकडं मी घेतल्या पोरांना टिफिन बनवायची तयारी. मोठीची तब्येत खराब आहे, छोटीवालीचा टिफिन घेतला बनवायला. चपात्या बघा किती छान करते मी, माहिती आहे का. मग इकडं मस्त चपात्या केल्या आणि जेवले मी माझी छोटी मुलगी. एकच नंबर मटकीची भाजी लागत होती. मस्त सॅलड वगैरे कापलं, एन्जॉय केले. मग दुपारचं पण लगेच स्वयंपाक करून घेतला आहे बघा. इकडे पातळ पाहिजे त्यांना रस्सा. मग इकडं मस्त मूवी लागली आणि इकडं बघा बापले बसले जेवायला. मग आले आणि खाल्लं. फायनली जेवले. सकाळी नाश्ता नाही केला, रागाने गेले होते. मग मस्त असं एक व्हिडिओ एडिट केला आणि मस्त असा दिवस घालवला. चला असं एवढंच.